डी न्यूज मराठी, आपलं शहर आपली बातमी। अकोले तालुक्यातील राजूर या गावी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्तशृंगी देवीचा आखाडी उत्सव म्हणजेच बोहडा अतिशय थाटामाटात साजरा झाला। हा बोहडा म्हणजे सर्व धर्म समभाव एकतेचे प्रतीक। सोमवारच्या दिवशी सायंकाळी रात्रीच्या वेळी 9 वाजेनंतर या बोहड्याची सुरुवात होते। सप्तशृंगी मातेच्या मंदिरापासून मारुती मंदिरापर्यंत सर्व देवाचे मुखवटे मिरविले जातात। सुरुवातीला सरई चौघडाच्या तालावर गणपतीचे तालासुरात आगमन होऊन गणपतीची पूजा आरती केली जाते। या बोहड्यानिमित्त अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड हे देखील उपस्थित होते। शाल देऊन त्यांचा सत्कार आखाडी पंच कमिटीने केला। तसेच गावातील सर्व लहान थोर पुरुष मंडळी, गावातील सर्व महिला भगिनी देखील या बोहड्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तसेच अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य डॉक्टर किरणजी लहामटे साहेब देखील उपस्थित होते। त्यांनी प्रथम देवीचे पूजन केले, देवीचा आशीर्वाद घेतला। विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांना शाल देऊन त्यांचा सत्कार आखाडी पंच कमिटीने केला। बोहडा म्हणजेच राजूरकरांची शान। या दिवशी रात्रभर अनेक देवी देवतांचे मुखवटे अतिशय सुरेख पद्धतीने धारण करून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते व पुन्हा हे मुखवटे देवीच्या भेटीला नेले जातात। रात्री 9 वाजेपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत जवळजवळ 30 ते 35 देवांची मुखवटे सादर केली जातात। गावातील सर्व तरुण वर्ग देखील या बोहड्याचा आनंद घेतात, आपला सहभाग देखील नोंदवितात। दुसऱ्या दिवशी सकाळी कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेचा मुखवटा देवीच्या मंदिरापासून निघतो। संपूर्ण गावामध्ये बैलगाडीवर देवीचे रूप धारण करून मिरवणूक निघते। संपूर्ण गावाची इडापिडा निघून जाऊ दे, या गावामध्ये सुख शांती लाभू दे यासाठी अनेक जण देवीला साकडे घालतात। तसेच गावातील प्रत्येक मंदिरासमोर देवीची भेट केली जाते व शेवटी लक्ष्मीनारायण मंदिरावर देवीची मिरवणूक येऊन तिची सांगता पुन्हा कुलस्वामिनी सप्तशृंगी देवी मंदिरात होते। अशा पद्धतीने हा बोहड्याचा कार्यक्रम राजूर गावाच्या वतीने साजरा केला जातो। यासाठी या आखाडीचे सर्व सदस्य गेली 8 दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी करत होते। या बोहड्यानिमित्त राजूर गावातील सर्व धर्माची लोक एकत्र येतात, गुण्यागोविंदाने हा उत्सव साजरा करतात। ही जुनी परंपरा अशीच पुढे टिकून राहावी यासाठी सर्व गावातील ग्रामस्थ देखील पुढाकाराने यात सहभाग घेतात। सचिन मुर्तडक, डी न्यूज 18, राजूर, अकोला। कैलास पर्वतावरती पिचाका आमच्या गर्दी आलेल्या कार्य तुझं सिद्धी जाईल। मी आल्या पावली गमन होत आहे। ठीक आहे। या ठिकाणी सन्माननीय आमदार किरणजी लहामटे या ठिकाणी माता सरस्वतीचं पूजन करतायत। त्यांचं या राजूर आखाडी पंचायत कमिटीला वेळोवेळी सहकार्य असतं। त्यांचा सन्मान या ठिकाणी मेड यांना विनंती, त्यांनी त्यांचा सत्कार करायचा। राजूर ग्रामस्थ आपलं या ठिकाणी आभारी आहेत। त्यांचे सन्मान या ठिकाणी आखाडी पंचायत कमिटीच्या वतीने होते। अतिशय उत्साहामध्ये हा आखाडी महोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना चांगलं अंबाबाईच्या पाटील आजच्या या संगीत आखाडी
पाय पडली पप्पा पाय पड